नमस्कार, आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. नाशिक पश्चिम मतदारसंघाचा विकास गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही झालेला नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून विकासाकरता आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं ते मुख्यमंत्री असताना विकासाची कामं घडली, त्याचा फायदा नाशिक पश्चिमलाही झाला पाहिजे. येणाऱ्या याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा उद्धव साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि नाशिक पश्चिमचा विकास या ठिकाणी साधायचा आहे आणि याच्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत. ज्या पद्धतीनं सुधाकर भाऊंनी त्यांच्या प्रभागाचा असेल किंवा सिडकोचा विकासाची कामं उभी केलीत, मला खात्री आहे चांगल्या पद्धतीनं मोठी विकासाची कामं त्यांच्या माध्यमामधून आम्हाला उभी करता येतील आणि सिडकोचा किंवा सातपूरचा या सगळ्या पश्चिम विभागाचा विकास. कारण आज आपण पाहिलं तर अंबड, सातपूर या 2 मोठ्या MIDC आमच्याकडे येतात. गेल्या 10-15 वर्षामध्ये एकही प्रकल्प नव्यानं आपल्याकडे आला नाही. रोजगाराची कुठली संधी आली नाही, IT पार्क्स आले नाहीत, लॉजिस्टिक पार्क आले नाहीत, कुठलीही डेव्हलपमेंट नाही आणि ती आणण्याच्या दृष्टीनं आम्ही दोघं एकत्र आलो आहोत आणि तो प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे. कसमा पट्ट्यातला मतदार कितपत या निवडणुकीमध्ये त्याचा फॅक्टर यशस्वी होतो? आणि कसमा पट्ट्याचा मतदार या ठिकाणी आहे आणि त्याच्याशी आम्ही संवाद करतोय. विकासाकरता कसमा पट्ट्याचा जो काही मतदार आहे हा सुद्धा उद्धव साहेबांच्या मागे खंबीर उभा राहिलेला आपल्याला दिसेल. विधानसभेचा अर्ज भरलाय, कशी रणनीती असणार आहे काय सांगा? मतदारच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी समर्थन दिलं आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते सोबत होते. सन्माननीय माझे आमदार अपूर्व हिरे, तेजस्वी सूर्यवंशी, विलासअण्णा शिंदे, नानाजी महाले, अण्णाजी पाटील हे सर्वजण सोबत होते आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मतदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन केलं. हो, अपूर्व हिरे तुमच्या सोबत आलेले आहेत. त्यांच्या मागच्या निवडणुकीचा अनुभव आहे, 2 नंबर होते. कशा प्रकारे त्यांच्या अनुभवातून तुम्हाला? निश्चितपणाने आदरणीय अपूर्व हिरेंनी जे समर्थन दिलं, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघं बंधू अद्वै हिरे असतील, अपूर्व हिरे असतील, आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. हो, विरोधकांचं कसं आव्हान वाटतं, कितपत? विरोधकांनी तर काय 10 वर्ष काही कामच केलेलं नाही, हे तुम्हीच मीडियामधून दाखवलेलं आहे. विरोधकांनी म्हणजे भाजपानेच आरोप केले आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी 13 नगरसेवकांनी आरोप केले, निष्क्रियतेचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, विकासाचे आरोप केलेत. कुठलाही विकास झालेला नाही. त्यांनीच सर्टिफिकेट दिले, तर आम्ही काय आरोप करायचे त्यांच्यावरती? हो, येत्या काळात नेमकं काय विजन असणार आहे? अनेक प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये. बेरोजगारीचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, विकासाचे प्रश्न आहे, IT पार्कचा प्रश्न आहे, लॉजिस्टिक पार्कचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. निश्चितपणाने ते सोडवण्याचा प्रयत्न करू. मडुजरांच्या समर्थनार्थ आज रॅली काढली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकंदरच महाविकास आघाडीचं कसं वातावरण पश्चिम? खरं तर आपण बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आणि महाविकास आघाडी म्हणून प्रथमतःच विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे. परंतु आपण जर बघितलं असेल, या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी प्रचाराचा टप्पा हा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मायक्रो प्लॅनिंगच्या नुसार मी असेल, सुधाकर भाऊ बडगुजर असेल, DG भाऊ सूर्यवंशी असेल, अपूर्व भाऊ असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पक्षाचे प्रमुख आणि उमेदवार नेते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, लोकप्रतिनिधी सोबत घेऊन या ठिकाणी विजयाची गौरव सुरू झालेली आहे. आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 15 वर्षापूर्वी हा नाशिक पश्चिम मतदारसंघ हा त्या निर्मितीमध्ये नव्याने पुढे आला आणि त्यानंतर 3 निवडणुका ह्या झालेल्या आहे. 4थ्या निवडणुकीला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत. परंतु मागील काही काळ जर बघितला तर भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी ताकद नसताना सर्वाधिक ताकद त्या ठिकाणी शिवसेनेची होती आणि युतीमध्ये तो मतदारसंघ यापूर्वी लढला गेलेला आहे 2 वेळेस आणि दोन्ही वेळेस शिवसेनेचा फायदा त्या ठिकाणी युती म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झालेला आहे. आणि मग आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जात असताना आमच्या सर्वानुमते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी अशी आहे की पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही ही उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली आणि नंतर त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाविकास आघाडी आणि
संजय राऊत साहेब यांनी त्या ठिकाणी अधिकृतरित्या त्या ठिकाणी घोषणा केली आणि हा पहिला मतदारसंघ असा आहे की आजच्या या रॅलीवरून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसून आलं असेल की आजची उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली होती, परंतु खऱ्या अर्थानं ही आमदार सुधाकर भाऊ बडगुजर म्हणजे महाविकास आघाडीचे सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या विजयाची रॅली होती। आजच्या रॅलीवरून नागरिकांचा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। माता भगिनींचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह आणि युवकांचा उत्साह त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। याचं कारण असं, गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त त्या ठिकाणी लाटेवरती आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती त्या ठिकाणी सन्माननीय आमदार या निवडून आल्या, परंतु 5 वर्ष नव्हे तर 10 वर्ष त्यांना देऊन सुद्धा या मतदारसंघाची वाट त्यांनी लावलेली आहे। या मतदारसंघामध्ये बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे, युवक नैराश्यामध्ये गेलेले आहेत, युवकांच्या हाताला काम नाहीये, कुठलाही विकास या ठिकाणी झालेला दिसून येत नाही। फक्त आणि फक्त त्या ठिकाणी राजकारण आणि लोकांना किंवा मतदारांची दिशाभूल करण्याचं जबाबदारी न्याय हक्काची।